समीरजी, स्पीकर चालू आहे आणि सर्वजण ऐकतायत. तुम्ही त्या दिवशी अचानक प्लांट बंद केला, कामगार बाहेर आहेत सर्व. आज मी तुम्हाला भेटायची वेळ मागितली होती, तुम्ही बोला ठीक आहे या म्हणून. आज तुम्ही स्वतः नाहीये, हे तुमचे दोन बसलेत. कोण आहे मला डेजिग्नेशन पण माहिती नाही. तर त्यांचं म्हणणं आहे की मालक सगळे निर्णय घेणार आहे. आता तुम्ही सर्व निर्णय घेणार आहे. तर आता ह्या जो प्लांट बंद केला आहे त्या प्लांटच्या 40 कामगारांचं काय करायचं? बाकीच्या कामगारांना तुम्ही घरी बसवलं, त्यांचं काय करायचं? अहो पण समीरजी, त्यांनी स्वतःच्या हक्कासाठी कोणाकडे जायचं की नाही मला सांगा ना. जायचं ना. तुम्ही तुमच्या हक्कासाठी त्या दिवशी पोलीसवाल्यांना बोलवलं, 1 मिनिटामध्ये आले की नाही ते? त्यावेळी तुम्ही सांगितलं ठीक आहे, आम्ही ती ऍक्टिव्हिटी पण केली नाही. तुम्ही त्या दिवशी 200 कामगारांचा प्लांट बंद केला, तो प्लांट चालू केला. आता परत दुसरा प्लांट बंद केला. समीरजी, मी तुम्हाला एकच सांगतो बघा, ते गोल गोल फिरणारी उत्तर मला नको. मी आता आलोय तर मला आता प्लांट चालू झाला पाहिजे. आणि हे जे कामगार बाहेर बसले 40 जण आहेत, किती आहेत? 40 जण आहेत ना. 40 जण आहेत, ते 40च्या 40 जण आताच्या आता कामावर चढले पाहिजेत. आणि उरला ह्या 5 कामगारांचा विषय, ते कामगार पण आता कामावर चढले पाहिजेत. बघा, आम्हाला तुमचं काम बंद करून किंवा तुम्हाला त्रास देऊन काय करायचं नाही. कंपनी चालली पाहिजे. आज 200 कामगारांची कंपनी आहे, ती 2000 कामगारांची झाली पाहिजे. पण कामगारांना पण त्रास देऊ नका. कामगारांच्या ज्या मागण्या आहेत आपण पुढच्या वेळी बघू काय बोलायचं ते. पण आज तो प्लांट करून चालू करून कामगारांना आतमध्ये घ्या. कधी करताय? आत्ताच्या आता कंपनी चालू करून या 40 कामगार माझ्यावर उभे आहेत. आता त्यांना आतमध्ये जाऊन द्या. कारण का 1 आठवडा झाला हे बिचारे बाहेर आहेत, कंपनी बंद आहे. ते 15 दिवस झालं. बघा, पक्ष आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब नेहमी बोलतात की कंपनी चालली पाहिजे. तुम्ही असं आडमोठपणे कंपनी बंद करताल तर तो उपयोग नाही, लक्षात ठेवा. आणि आम्ही तुम्हाला कुठेही त्रास दिला नाही. कामगारांना कंपनी बंद केल्यानंतर आम्ही इथे आलोय, बरोबर ना? कंपनी चालू असेल तर आम्ही कशाला तुम्हाला त्रास देऊ? आणि कामगारांची तक्रार नाही आहे. कामगारांच्या माफक मागण्या आहेत की त्यांना ते लेटर मिळालं पाहिजे, जॉईनिंग लेटर. ते किती वर्षापासून काम करतात ते कळलं पाहिजे आणि ओटी मिळाली पाहिजे. त्या विषयावर तुम्ही या, एकदा आपण बसू, कामगार पण असेल, समोरासमोर करू. आणि आज विषय निर्णयाचा होता तर माझं मत आहे की बाबा तुम्ही स्वतः आला तर तो पटकन झाला असता. अहो समीरजी, तुमची तब्येत बरोबर नाही, सांगायला पाहिजे होतं ना आम्हाला. कोणाची मेसेज पाठवला पाहिजे होता. मेसेज पण नाही आहे. तुम्ही काही करा, आताच्या आता कंपनी चालू करा. कधी चालू करतात? आता कामगार माझ्यावर आले, आता त्यांना सांगतो कामावर जायला. किती वाजता ड्युटी चालू होते? आता ते आले, त्यांना ड्युटी चालू करायला सांगा. आणि समीरजी, हे 5 कामगार त्यांचं काय करायचं उरलेले दुसऱ्या प्लांटचे? समीरजी असं होणार नाही. त्यांचं जे बिहेवियर असेल त्याविषयी मी तुमच्याशी बोलतो. त्यांना तुम्ही कामावर घ्या. मी तुम्हाला काय सांगितलं, एकदा सर्वांना कामावर आल्यानंतर तुम्ही, मी आणि तुम्हाला वाटतंय की कोणतरी कामगार तुम्हाला त्रास देत आहेत, आपण त्यांना घेऊन बसू. पण तुमची कंपनी चालू राहील एवढं नक्की. समीरजी, तुम्हाला प्रेशर नाही टाकत आहे. बघा, एक लक्षात ठेवा, कामगार काम करतो म्हणून कंपनी चालते. तुम्हाला वाटत असेल तर कामगार कोण खराब आहे, ते का खराब आहे ते पण आम्हाला सांगा ना तुम्ही. आणि आम्हाला समीरजी, आमच्या पक्षाचं नाव आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मी महाराष्ट्र तुम्हाला बोललो, सन्माननीय राजसाहेब कुठलीच कंपनी बंद पाडायला देत नाही. कंपनी चाललीच पाहिजे. फक्त कामगारांच्या काय मागण्या ते एकदा आपण बसूया ना. तुम्ही बसू, मी बसू. तुम्हाला वाटत असेल कुठला तरी कामगार त्रास देतो किंवा कोण काय करतो, त्याच्यामुळे समोर समोर करू ना. मी तुम्हाला काय बोललो, आमच्याकडनं त्रास होणार नाही. तुम्ही आता जसं कंपनी प्लांट चालू केला तसं या 5 कामगारांना आतमध्ये घ्या. आपण परत एक मीटिंग लावू 5-6 दिवसानंतर आणि मग पुढचं पुढे बोलू, ठीक आहे? किती लोकांना घेऊ शकता तुम्ही? 5 जमणार नाही समीरजी, असं होणार नाही. तुम्ही मला सांगा याच्यातले किती लोक घेणार, आपण बसूया, मार्ग काढूया एवढा नक्की. तुम्ही जर बोला मी मार्ग काढायचे दरवाजे बंद करणार तर मी ऐकून घेणार नाही. हो, चालू केली, पण आम्ही आल्यानंतर चालू केली. 15 तारखेपासून बंद आहे. मी जर आलो नसतो तुम्ही चालूच केले नसते. हे जर माझ्याकडे आले नसते तुम्ही बंद ठेवलं असतं. तुम्ही या 5 लोकांचं काय करणार मला सांगा. हे छोटे फॅक्टरीचे 40 लोक आतमध्ये आले, 5 लोकांचं काय करायचं? त्यांना कुठे काम करायचं आहे, कामच नाही करत.
माझ्यावरती जबाबदारी द्या. मी तुम्हाला सांगतो ना, माझ्यावरती जबाबदारी द्या. काम कसं करून घ्यायची जबाबदारी माझी. ठीक आहे समीरजी, असं होणार नाही. प्रत्येक गोष्ट तुम्ही बोलणार, मला पाहिजे, तुम्हाला पाहिजे तुम्ही प्लांट बंद करणार, तुम्हाला पाहिजे 40 कामगारांना बाहेर काढणार. असं होणार नाही. तुम्ही या 5 कामगारांना आतमध्ये घ्या. आपण पुढच्या वेळी बोलून ह्या चर्चेने हा विषय संपू. एक काम करा, 5 मधल्या 3 लोकांना आतमध्ये घ्या, उरलेल्या 2 लोकांना आपण भेटू, त्यावेळी बोलू. पण तोपर्यंत ह्या सगळ्या 5 कामगारांचा पगार चालू पाहिजे. समीरजी, आता कोणाला विचारावं लागेल, ह्या मुद्द्यात पडू नका. 5च कामगारांचा विषय राहिलाय. त्याच्यातले मी बोलतो 3 कामगारांना घ्या, 2 कामगारांना आपण पुढच्या वेळी चर्चा करू, त्यावेळी आतमध्ये घेऊ. पण तोपर्यंत त्यांचा पगार चालू ठेवा. समीरजी, मी तुम्हाला शब्द दिला ना, तुम्हाला सर्वोपरी प्रयत्न करेल. आमचा पक्ष बाकीच्या पक्षांसारखा नाहीये. तुम्ही ह्या 5 लोकांना कामावर घ्या. तुम्हाला जर 3 लोकांना आता घ्यायचं, 3 लोकांना आता घ्या, 2 लोकांना नंतर घ्या. पण तोपर्यंत त्यांचा पगार चालू ठेवा. मग तुम्ही, मी, कामगार आपण इथेच फॅक्टरीमध्येच बसू आणि तो चर्चेने विषय संपू. मी काय बोलतो, 3 लोकांना घ्या, 2 लोकांचा पगार जोपर्यंत आपली मीटिंग होत नाही तोपर्यंत चालू ठेवा. मी आहे ना, गडबड होणार नाही याचा शब्द मी देतो, याची ग्वाही मी देतो. बस समीरजी, फोनवर आपण दिवसभर बोलत बसलो तर दिवसभर बोलू. तोडगा काढायचा आपल्याला. तुम्ही 5 मध्ये 3 लोकांना आतमध्ये घ्या, 2 लोकांचा आपण बोलू, तोपर्यंत त्यांचा पगार चालू ठेवा. आपण मीटिंग इथेच घेऊ, तुमच्या ऑफिसमध्येच घेऊ, समोरासमोर घेऊ कामगारांच्या. तुम्ही याच्यातले 5 मध्ये 3 लोकांना घ्या, 2 लोकांना आपण मार्ग मोकळा ठेवू. तुम्हाला बोललो ना, त्यांचा पगार चालू करा, त्यांच्या समोर आपण मीटिंग घेऊ. बस समीरजी, मी 5चं नाही बोलत आहे, मी 3चं बोलतोय. तुम्हाला समीरजी यात मार्ग काढावा लागेल एवढं नक्की. 5 पैकी कोणाला तरी कामावर घ्यावं लागेल. मी आता इकडे आलो तर असंच जाणार नाही. मी तुम्हाला काय बोलतो, 5 मध्ये किती लोकांना घ्यायचं तुम्ही सांगा. पुढच्या वेळी मीटिंग होईपर्यंत पगार चालू ठेवा, आपण निर्णय समोर घेऊ. नाही समीरजी, मी एवढा पोलाइटली बोलतोय. मी असा पोलाइटली कोणाशीच बोलत नाही. मला कंपनी चालवायची आहे म्हणून तुम्हाला बोलतोय. तुम्ही जर बोलणार मी हे पण करणार नाही, मी ते पण करणार नाही, तर असं होणार नाही. तुम्ही 5 मध्ये किती लोकांना घेताय ते मला सांगा. तो विषय नंतर बघू. तुम्ही 5 पैकी किती लोकांना घेणार आहे आणि जोपर्यंत आपली मीटिंग होत नाही तोपर्यंत यांचा पगार चालू ठेवा. किती लोकांना घेणार मला आकडा सांगा. आम्ही तो आकडा मग कामगारांशी बोलतो तुम्हाला सांगतो. समीरजी, विचार करू नका, कारण का एवढा वेळ आम्हाला पण नाहीये. 5 पैकी तुम्ही किती लोकांना आज घेणार ते मला सांगा ना. तुम्ही एक काम करा, दोघांना घ्या आणि बाकीच्या 3 लोकांची पुढची मीटिंग होईपर्यंत पगार चालू ठेवा. ठीक आहे. 2 लोकांची नावं तुम्ही ह्यांना सांगताय की मग आम्ही सांगू कोणाला घ्यायचं ते. दोघांना घ्या. आता एकाला हे करू नका, दोघांना घ्या. उरले 3 आपण पुढच्या मीटिंग मध्ये करू, तोपर्यंत पगार चालू ठेवा. यांच्यातले मी तुमच्या मॅनेजरला कोण आहे बसले त्यांना सांगतो की दोघांना घ्यायला आणि उरलेल्या 3 साठी आपण मीटिंग नंतर करू, पण तोपर्यंत पगार चालू ठेवा. समीरजी, आता 2 घ्या. 2 नाही जमणार असं करू नका. एकासाठी रडू नका. आता उरलेल्या 3चा आपण बसून तो मीटिंग मध्ये सोडू प्रश्न. ठीक आहे. आणि चला ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या 2 लोकांना तुम्ही नक्की घ्या कामावर. ती 2 नावं आम्ही देऊ की का तुमचे मॅनेजर घेतील? तुम्ही चॉईस करणार काय? ठीक आहे. तोपर्यंत पण ह्या 3घांचा पण पगार चालू पाहिजे. मग आपण बसून या 3घांचं काय करायचं ठरवू. ठीक आहे. ओके. दोघांना पगार चालू ठेवा.